कधी मुक्त होईल असं आपल्याला झालं पाहिजे. म्हणून काय करायचं तर त्या भगवंताचं भजन करायचं, नामस्मरण करायचं. कारण आपण जर त्या भगवंताचं भजन केलं ना, नामस्मरण केलं ना, आपण ज्या ज्या वेळी संकटात असतो त्या त्यावेळी भगवान परमात्मा आपल्याला सोडवण्याकरता येत असतो. तुम्हाला उदाहरण देऊन सांगते. एक लिंबाचं झाड होतं. त्या झाडावरती एक कबूतर आणि कबुतरीण बसले होते. दोघंही खूप सुंदर गप्पा मारत होते. त्यांच्या गप्पा खूप रंगल्या होत्या. रंगल्या गप्पा असताना त्या कबुतरणीचं लक्ष सहज खाली गेलं. सहज खाली गेल्याच्या नंतर तिने बघितलं की एक शिकारी आपल्यावरती बाण लावून बसलेला आहे. तो आता आपले प्राण घेणार आहे. तिने असं बघितलं. मग नंतर ती म्हणती, कबुतराला म्हणते, अहो स्वामी, अहो आपल्यावरती खालून शिकारी बाण लावून बसला आहे. आता आपण काय करायचं? त्यांना काही सुचेना. तेवढ्यात कबुतराचं लक्ष वरती गेलं. त्याने बघितलं वरती देखील एक घार आपल्यावरती घरट्या घालत आहे. त्याने असं बघितल्याच्या नंतर तो म्हणाला, अगं प्रिये, खालूनच काय, खालूनही संकट आहे आणि वरून देखील संकट आहे. आता आपण दोन्ही बाजूने फसलेलो आहे. तर ती म्हणाली, आपण एक काम करू, इथे भोक्सा आहे, या भोक्शामध्ये आतमध्ये शिरू. तो म्हणाला, अगं आपण आतमध्ये जर शिरलो ना, एका बाणातच दोघं मरून जातो. आता आपण खाली जावं तर खाली शिकारी, वरती जावं तर वरती घार. आता आपल्याकडे काहीच नाही राहिलं. आता आपलं काही चाललं ना. आता आपण आपले प्राण जाणार आहेत. कबूतर म्हणतो, आपले प्राण जाणारच आहे ना, तर आपण एक काम करू, भगवंताचं भजन करू. मग त्यांनी भजन चालू केलं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय